हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे महाराष्ट्रीयन स्पेशल गुबगुबीत लुसलुशीत पुरणपोळी। आणि यावेळचं पुरण इतकं सुंदर झालं आहे ना, लोण्यासारखं मऊसूत पुरण झालं आहे। पोळी अगदी अर्ध्या मिनिटात भरपूर पुरण असूनही सुद्धा लाटल्या जात आहे आणि मी अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तर कृती सांगितली आहे। तर चला पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर आता मी 1.5 वाटी चना डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण कुकर गॅसवरती लावून देऊ आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊ देऊ। 3 ते 4 शिट्ट्या होऊ देणं हे आवश्यक आहे, कारण की डाळ एकदम मऊसूत शिजली पाहिजे। तर 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। चला बघूया आपली डाळ शिजली की नाही। हे बघा, अशी डाळ शिजू द्यायची आहे। मस्त आपली डाळ शिजलेली आहे। तर आता आपण डाळीमधलं पूर्ण पाणी काढून घेऊया। पूर्ण पाणी काढणं डाळीमधलं खूप आवश्यक असते, नाहीतर आपलं पुरण पातळ होऊ शकते। तर आता मी कढईमध्ये डाळ काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 वाटी साखर टाकलेली आहे। 1.5 वाटी जर डाळ असली तर त्यासाठी 2 वाटी साखरचे प्रमाण बरोबर आहे। तर याला पाक येईपर्यंत 15 ते 20 मिनिटं मस्त शिजू द्यायचं आहे। हे बघा, असं पाक येईपर्यंत शिजू द्यायचं आहे आणि गरमच डाळ आता पुरण कटरमधून काढून घ्यायची आहे। गरम डाळ काढली की पटकन काढून होते। हे बघा, आपलं पुरण किती छान झालंय, किती सुंदर दिसतंय, मऊसूत पुरण बनलंय। तर चला आता पुरणपोळी करायला सुरुवात करूया। तर आता कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे। तुम्ही कुठनं हा व्हिडिओ बघताय मला नक्की सांगा कमेंट करून, आणि तुम्हाला पुरणपोळी अशी लुसलुशीत गुबगुबीत पुरणपोळी कोणाला आवडते ते पण सांगा। तर इथे पातील लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पुरण भरून घेतलेलं आहे। जास्तच पुरण भरायचं आहे, कारण की आपल्याला गुबगुबीत पुरणपोळी करायची आहे। तर ही पुरणपोळी आपल्याला हळूहळूच लाटायची आहे, जास्त घाई अजिबात करायची नाही। तर थोडं गव्हाचं पीठ टाकून ही पुरणपोळी लाटायची आहे। तर ही बघा, आपली पुरणपोळी अशी लाटून इथे तयार आहे। तव्याला तूप लावायचं आहे आणि ही पुरणपोळी तव्यावर टाकून द्यायची आहे। तर आपण आता पुरणपोळी पलटवून घेऊया। पुरणपोळी पलटवताना अजिबात घाई करायची नाही। मी इथे जशी पलटवली तशीच पलटवायची, पण हळूवारपणे पलटवायची। तर तयार आहे आपली गुबगुबीत पुरणपोळी। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोवर आनंदी राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा।